in a school. My father is farmer. My mother is teacher. Thank you. আমার নাম নদিশা। शुभ सकाळ। आपणासाठी देखण्याकडे खूप आलं लागलो। आम्ही कनेसर ठाकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर 5 शेवंतपरी। आम्ही महाराष्ट्रीयन छत्रपती शिवाजी महाराज अमर प्रेरणा उत्सव। धन्यवाद। हेच मराठीमधून सांगा आता। माझे नाव नदिशा। तुम्हाला भेटून आनंद झाला। मी कनेसर या गावी राहते। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर इयत्ता 7वी मध्ये शिकते। मी महाराष्ट्रीयन आहे। शिवाजी महाराज माझे प्रेरणा स्रोत आहे। श्रुती ना श्रेया झालं का तुझं तयार? आता ऐकायला म्हणजे मित्रासारखं मानतात आणि इथं किती दिवस कितीतरी 2 वर्ष झाले असतील इथं कोणाचीच भांडण नाही काहीच नाही। विशेषच आहे तुमचं काय भांडण? कारण की एकामेकाला भावासारखं हात नाही आलेलं पण नाही त्या पण आले
तू किती बसवतो पहिली बसवतो नाही मी 5वी पासून आता आधी मी इथं पाचवडची शाळा त्याच्यापेक्षा किती काय फरक वाटतो आता माझं काय झालं मी 4थी पर्यंत होतो म्हणजे मला 3री पर्यंत मी एका पाबळच्या शाळेत होतो 4थी तिकडं आलो आणि मग इकडं आल्यामुळं एकदाच जाता सात माझ्या पप्पांची गुरुजींसोबत बोलणी झाली आणि त्यांचं बोलणं झालं आणि आता मी 4थी तिथं होतो तिथं मला अशी आवड होती ते रोबोटिक्स आणि त्याचं करायचं पण तिथं आम्ही वेगळंच अभ्यासाचं म्हणजे आपलं मंथन वगैरे मग त्याच्यात ते म्हणायचे की त्याच्यात एवढं लक्ष वगैरे इकडे यायचं आपलं अभ्यासाकडे दे आणि मग मला अशी इच्छा होती लीड करतो मग आता त्याच्यात आम्ही बरेच तो रोबोट असेल तिथे लिवाने माहीत तो आम्ही बनवलाय परत बरेचसे प्रोजेक्ट आहेत तुम्हाला ते कोणी शिकवले तसं नाही आता काय झालं की इथं सगळं कम्युनिटी पार्टिसिपेशन होतं म्हणजे पालकच मुलांना शिकवतात म्हणजे कसं आता एखाद्याचा कार्पेंट्रीचा व्यवसाय तो येऊन शिकू शकतो आता माझेच वडील त्यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे इलेक्ट्रॉनिक TV रिपेअरिंग त्यांना कंपोनंट्स ते माहिती आहे त्यांनी मुलांचं एकदा घेतलं मग कोणाला काय आवड आहे त्याला कळलं की असं पण एक क्षेत्र असतं की ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो आणि मग मुलांनी त्याच्यात काम करायला सुरुवात केली मुलांना म्हणजे ज्याला जे आवड आहे ते शिकायला मिळते दिवसभराचं रुटीन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं रुटीन नाही आमचं काही गोष्टी फिक्स असतात सकाळी 9ला आलं की सफाई करायची पूर्ण अच्छा आणि मग त्याच्यानंतर प्रार्थना असते आमची प्रार्थनेनंतर विषय मित्राचे ग्रुप बोललो त्याच्यात बसतात मुले की त्याचे डाऊट असतील काही अभ्यासाचे ते आम्ही हे करतो आणि त्याच्यानंतर बाकी त्याच्यानंतर काही अकॅडमिक सेशन असले काही शिकवायचं असलं तर ते शिकवतात असतं काही म्हणजे वेगवेगळं परत मग त्याच्यानंतर ती जेवायची सुट्टी होते जेवायच्या सुट्टीनंतर अकॅडमिक सेशन असतं नाही योगनिद्रा असते जेवायच्या सुट्टीनंतर आणि योगनिद्रा झाली की पुस्तकं वाचतात मुलं पुस्तकं वाचून झाली की मग 4 वाजता लाटेकाठीची प्रॅक्टिस होते लाटेकाठी कराटे त्याची आणि मग त्याच्यानंतर मग असंच मेडिटेशन होतं लँग्वेज वगैरे कोण शिकवते लँग्वेज काय एक ड्युलिंगो नावाचा ॲप आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस ते करतो परत आम्हाला समजा मला मल्याळम मिळते अशा बऱ्याचशा लँग्वेजेस इंडियन काही बाहेरच्या काही मल्याळममध्ये येते पेरू यश असं असतं येते पेरू म्हणजे नाव मग आपल्याला हे कळून जातं याच्यातनं की पेरू नाव आहे मग ट्रान्सलेट वरती काय करतो आम्ही असेच वाक्य ट्रान्सलेट करतो आणि प्रत्येक शब्दाचं हे मिळतं आपल्याला मग कुठं काय बोलायचं ते कळतं ते कुठं सर्च करतात हां टॅब आहेत लॅपटॉप्स आहेत म्हणजे प्रत्येक ग्रुपला एक लॅपटॉप टॅब आहे तुमचं तुम्हीच सर्च करता ज्याला आवडेल ते भाषा हे करता प्रत्येकाला एक एक त्याच्या आवडीची भाषा घेतली हे कोणी असं सुचवलं का सर म्हटलं की भाषा शिका वेगवेगळ्या कारण की आता आपण म्हणतो की भारत महादेश आहे सारे भारतीय माझे बांधव मग प्रत्येकाला एकमेकाची भाषाच बोलता आणि तर कायचे तर पालकांच्या तक्रारी येतात की आमच्या मुलांकडून साफसफाई करून घेतात तर इथं पण असंच होतं पालक पण तक्रार करायची पण त्याच्या आधी आम्ही सर मुलांचं टॉयलेट साफ करायचे स्वतः वारे सर आणि मी मुलींचं टॉयलेट साफ करायचे नंतर एखाद्या मुलीला वाटायचं की आपली सर करतात ते करते ती पुढे यायची आज एक आली उद्या दुसरी येते तिसरी अशी सवय लावली आम्ही मुलांना इथं साफसफाईची आता कुठं पण एखादा कागद पडला ना की मुलं स्वतः खाली उचलून डस्टबिनमध्ये टाकतात आणि कधी कधी समजा आम्हाला वाटलं की आज आपल्याला टॉयलेट साफ करायचे आज आपल्याला ब्लॉक साफ करायचे आम्ही स्वतः करतो असं मुलांना ऑर्डर नाही सोडत की तुम्ही हे करा ते करा आपण घाली वापरू ना ते आपोआप येतात आणि पालक पण तक्रार करत नाही कारण आपणच करतोय ना
एंट्रन्स गेट वाला हां 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 तर मग ते इथं बनवले स्मार्ट डस्टबिन, क्यूब सॅटेलाइट आणि तो कूलर. ओके कूलर कसा हे कूलर एका तिसरी चित्राने बनवलाय. हां. तर मग त्याने काय घेतलंय, तेलाचा डबा घेतलाय आणि त्याला ते लावलंय हां ते लावलंय. त्याच्या आतमध्ये त्याने केलं काय काय बरंच केलं त्याने, बटन्स आहे. तर तो पण दुसऱ्यांना शिकवत असेल ना. हां, त्याला इथं रोबोटिक्स वगैरे करतात. इथे इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्समध्ये गाडी बनवलं ते. असे आपल्याला तसे एका हातामध्ये जेवढे ॲक्सेस असतात, म्हणजे आता मी इथून वळवते, तिथून वळवते, तिथून. मग ते आता तिथं आम्ही त्याला एक प्रोग्राम दिलाय. तर मग ते पिक अँड प्लेसचा प्रोग्राम दिलाय. तर मग ते काय करतं, इथून आता इथं आपण आता हे ठेवायचं इथं. तर मग ते कोणत्या कलरमध्ये ठेवायचं ते ठेवतं बरोबर. ओके. आता हे लॅपटॉप वगैरे आहे तर तुम्ही हे सगळे चालवता. हां, चालवतं. की तुम्हाला एक्सेल काय म्हणजे काय काय शिकवतात त्याच्यामध्ये. आम्हाला त्याच्यामध्ये IoT शिकवतात, 3D प्रिंटिंग पण करतो आणि रोबोटिक्सचा जे कोडिंग देतात ते कोडिंग ते जमतं पण. तुम्हाला. हां, कोडिंग आम्हाला शिकवलंय. त्या ज्या मॅम होत्या ना, त्या आम्हाला कोडिंग शिकवतात. ओके. त्याच्यामध्ये असती 4 लँग्वेज असतात. स्क्रॅच, HTML, C++ आणि पायथन. आम्हाला आता पायथनपर्यंत शिकवले, ते जावा एक असते. तर मग ते जे आहे ते आम्हाला शिकवलं होतं त्यांनी. मग त्यांनी ते शिकल्यानंतर पुढं काय होतं माहिती आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा काय, हे जर शिकलं तर कोडिंग. म्हणजे आता समजा जे हॉस्पिटलच्या बाहेर किंवा मेडिकलच्या बाहेर जे नाव पडतं ते आपण ह्याच्यातूनच हे करतो. म्हणजे HTML असतं, त्याच्यात आपण कोणता कलर द्यायचा त्याला, बॅकग्राऊंडला कोणता कलर पाहिजे, तर ते असतं त्याच्यात. त्याच्यामध्ये आपण आता इथं जे काही, आता समजा आपण ही गाडी तिथं हे ड्रॉ केली ते म्हणजे त्याच्यात 3D मध्ये. तर मग ह्यांनी इथं 3D मध्ये करून दिलं ते हे सगळं. असं बनवून येतं का ते. हां, म्हणजे इथं जे आहे ना तो ह्यो जो आहे ना तो बेड आहे. तिथं जे असतं ते आता आपण समजा हे केलंय तर मग ते इथं बनतं. ओके ओके. हे त्याचं बेड आहे. हां. म्हणजे तुम्ही आधी 3D स्ट्रक्चर बनवता आणि त्याला कमांड दिली की ते बनवून देतं तुम्हाला. हां. ओके. त्याला काय म्हणायचं. 3D प्रिंटर. 3D प्रिंटर. आता हे आपण तुम्ही केलेलं आहे का. हे तुम्हाला जमतं असं 3D बनवायला. म्हणजे आता ह्याच्यात फक्त आता जसं टिंकरकॅड असतं ते स्पेशली बारक्या मुलांसाठी करतात. मग त्याच्यामध्ये आपल्या मनात जी काही भावना आहे ती आपण ह्याच्यात उतरवू शकतो. खरं आपण जसंच टिंकरकॅडमध्ये आपलं जे मनात आहे ते ह्याच्यात उतरवतो रिअलमध्ये, तर मग ते असंच वेगळ्या ॲपमध्ये तसंच करतात आणि त्याच्यात हे उतरवून ठेवतात. तुम्ही हे कधी करता, म्हणजे रोजच्या डेली टास्कला करता की कसं आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा. आठवड्यातून एकदा पण करतो आणि तसं मन झालं तरी करतो. तुम्हाला असं अलाउड आहे असं येऊन हे करायला. नाही विचारून यायचं मला. पण कोणी नसलं तरी चालतं तुमच्यासोबत करता वेळी हे. हां, म्हणजे मुलांना येते आता मग त्यामुळे घेता. हां. खरं आपल्याकडे नाही आहे तर मग ते सुट्टे कसे करून आणायचे, सुट्टे कसे करायचे पूर्ण. आरोही सुजाता निलेश वाघ. कितवीला असतो. 4थी. तर जे इथलचं जे संपूर्ण आहे, मी जसं मगाशी सांगितलेलं की हे संगीताची मुलं प्रॅक्टिस करतात, तर मग ते ह्या स्टुडिओमध्येच केलं जातं. स्टुडिओमध्ये काय आता ज्या मुलांना येते ते संगीत, ज्या मुलांना येते तेच दुसऱ्यांदा शिकवतात. मग आमचा एक दुपारनंतर 1 तास असतो त्याचा. मग त्याच्यानंतर
आम्ही हे सगळं करतो. दुपारनंतर सगळं करताय? हा, दुपारनंतर सगळं म्हणजे अभ्यास पण करतो. खरं योग निद्रेत जी मुलं असतात ह्या संगीताची, तेव्हा ते त्याची प्रॅक्टिस करतात. अच्छा. त्यांची परीक्षा. योग निद्रा म्हणजे काय? योग निद्रा म्हणजे आता दुपारचं जे झोपणं असतं त्याला योग निद्रा म्हणतात. म्हणजे आता इथं जे रेकॉर्ड केलंय ते कोणत्या म्हणजे जे गाडीत वगैरे असून त्याच्यापर्यंत असा आवाज पोचतो. म्हणजे आता रेडिओवरती त्याला कनेक्ट केलं एखाद्या, तर मग ते रेडिओमध्ये त्याचा आवाज येतो, जे कोण काय 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 बोलेल ते. हा. आणि ते जर मोठ्या मुलांच्या ध्यानात राहिले, खरं बारीक सर बोलले की तुमच्या लक्षात आले का, मग ते हो बोलतात. खरं त्यांना कळालं नसतं, कारण की सरांची त्यांना भीती वाटते किंवा मुलं हसतील की मला कळालं नाहीये. तर मग आम्ही ते विषय मित्राच्या ग्रुपमधून हे करून घेतो, समजून घेतो. तर तसंच हे पण विषय मित्रांच्या ग्रुपमधला कन्सेप्ट हे केलंय. तर ह्याच्यात काय असतं, मोठी मुलं असतात, म्हणजे पहिल्यांदा ते मोठ्या मुलांचं म्हणजे आता हे सोपचे म्हणजे आणि ह्याच्यात जरा धोकादायक असतो ना. जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख, कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू, यही है जिद यही है रार, बस अब जीतना है।